वेलकम टू स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी प्रतीक्षा होती हॉल तिकीट कधी भेटणार आहे? 8वीची आपली NMC एक्झाम आहे, त्याची हॉल तिकीट कधी भेटणार आहे? तर ती तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे. तर हॉल तिकीट आता तुम्हाला एका संकेतस्थळावर भेटणार आहे, जी की गव्हर्नमेंटनेच एक वेबसाईट तयार केली. त्या वेबसाईटवर तुम्हाला ते हॉल तिकीट भेटून जाणार आहे. तर त्या अगोदर तुमची एक्झाम कधी असणार आहे? तुम्हाला काय काय कॉम्पिटिशन असणार आहे? किती जणांची निवड होणार आहे? या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये एक्झाम केव्हा असणार आहे, पेपर 1 केव्हा असणार आहे, पेपर 2 केव्हा असणार आहे, या सर्व महत्वाच्या बाबी तुम्हाला पेपरला जाण्याच्या अगोदर माहीत झाल्या पाहिजे. तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशल महाराष्ट्रातील संपूर्ण 8वीच्या NMS ची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय. तर आता हा डिटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा महत्वाची अपडेट आहे. ऍडमिट कार्ड आलेलं आहे तुमचं. आता NMS ची एक्झाम आहे तुमची 2025 ची, बरोबर आहे. त्यातून तुम्हाला प्रतिवर्ष 12,000 रुपये भेटणार आहे. असे 4 वर्ष जवळपास तुम्हाला 48,000 रुपये भेटणार आहे. तर यासाठी तुम्ही झगडत आहात, माहिती मला. तर त्यासाठी बघा एक्झाम कधी आहे, काय वगैरे सर्व गोष्टी आपण आता डिटेल बघणार आहे. चला लगेच कोणताही वेळ न वाया घालवता, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं तुम्हाला एक निवेदन पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे एक्झाम कधी असणार आहे, काय असणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला दिसता येतात आता, जे की परिपत्रक मध्ये आहे. बघा 8वीची एक्झाम आहे NMSची. ती एक्झाम असणार आहे बघा तुमची कधी असणार आहे एक्झाम, तर 28 डिसेंबर 2025 रोजी. जी एक्झाम सुरुवातीला ठरवली होती 22 डिसेंबरला, बरोबर आहे ना. 22 डिसेंबरला ठरवली होती, पण ती एक्झाम काही कारणामुळे 28 डिसेंबरला होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला किती जवळपास 6 दिवस एक्स्ट्रा भेटले. तर त्याचा फायदा तुम्ही उचलून, तर तुम्हाला काय करायचंय, या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी काय काय ट्रिक्स महत्वाचे आहेत आणि तुम्हाला किती जणांची कॉम्पिटिशन आहे, ते सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्या अगोदर आपण बघा महत्वाचे मुद्दे बघू आपण फक्त. 8वीची एक्झाम आहे, रविवारी होणार आहे बघा येणाऱ्या. जेव्हा एक्झाम रविवारी, थोडासा झूम करून घेऊ, दिसायला थोडा प्रॉब्लेम नकोय तुम्हाला. बघा, हा 28 डिसेंबरला ही एक्झाम आहे. कधी आहे, तर 28 डिसेंबरला ही एक्झाम आहे तिची रोजी. आणि त्यानंतर हे म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, 758 केंद्रावरती संपूर्ण महाराष्ट्रात ती एक्झाम होणार आहे. 758 वेगवेगळ्या शाळा असणार आहे की त्यामध्ये सर्व मुलं एक्झाम देणार आहे. आणि एकूण मुलांची संख्या बघितली महाराष्ट्रातील, तर बघा 13,689 ही शाळा आहे फक्त. किती आहे, तर 13,689 या शाळा आहे. त्यापैकी 2,50,544 मुलांनी काय केलेलं आहे, त्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे. किती मुलांनी, जवळपास 2.5 लाख मुलांनी फॉर्म भरलेला आहे. मग त्यासाठी तुम्हाला माहिती की कशा प्रकारची कॉम्पिटिशन आपल्याला आहे, आणि आपल्याला त्यामध्ये एक्झाम मध्ये फक्त पास नाही व्हायचंय, तर पात्र होण्यासाठी काय काय क्रायटेरिया लागणार आहे. तर बघा पुढे, या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र परिषदेच्या ही एक www.msec.pune.in व त्यानंतर आणखी एक वेबसाईट आहे mscmnmms.in. या संकेतस्थळावर शाळांना व लॉग इन वर 10 डिसेंबर 2025 पासून काय होणार आहे, तुमचे ऍडमिट कार्ड सुरू होणार आहे. म्हणजे 10 डिसेंबर पासून तुमचे आता हे ऍडमिट कार्ड चालू झालेले आहे. समजलं आहे का तुम्हाला? हा त्यानंतर बघा, तर हे ऍडमिट कार्ड प्रत्येकाने काढून घ्यायचे. एक्झाम कधी असणार आहे, काय असणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला त्या ऍडमिट कार्ड मध्ये असते. आणि केव्हा कोणता पेपर असतो ते सुद्धा असते त्यामध्ये. आणि हे सर्व जबाबदारी ऍडमिट कार्ड मुलांना देणे आणि त्यांना एक्झाम पर्यंत नेणे, सर्व जिम्मेदारी कोणाची असते, तर मुख्याध्यापकाची असते. बघा, त्या मग प्रवेश पत्रामध्ये काय काय असणं गरजेचं आहे, तुमच्या ऍडमिट कार्ड मध्ये वडिलांचे नाव, त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव या संबंधी स्पेलिंग दुरुस्ती करत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही. याच्यामध्ये बदल होणार नाही, बरोबर आहे. तर बदल कशात होणार आहे मग ते बघा, जन्मतारीख मध्ये बदल होऊ शकतो, जात मध्ये, आधार कार्ड मध्ये आणि इत्यादी दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी 27/12/2025 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इन वर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. मग यासाठी काय करतं, तुमच्या शिक्षकांना तुम्ही भेटून काय करायचे, तुमचे जे काही जन्मतारीख किंवा जातमध्ये किंवा आधार कार्ड मध्ये काही मिस्टेक झाली असेल,
तर तुमच्या वर्ग शिक्षकांना वगैरे भेटून तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या दुरुस्ती टपाल समक्ष अथवा ईमेल बघा तसेच विविध मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहे. बरोबर आहे, परीक्षा झाल्यानंतर सुद्धा ते दुरुस्ती करू शकतात, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं माहितीये का, फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्हाला हे एक्झाम मध्ये पात्र व्हायचं आहे. मग त्यासाठी एक तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की जवळपास बघा आता आपण पकडू किती मुलं आहे बघा, किती मुलं आहे जवळपास 2.5 लाख मुलं पकडू आपण. 2,50,000 मुलं पकडू आणि त्याच्यात आपल्याला जर पकडले समजा आपल्या महाराष्ट्रासाठी होतात 11,000 जागा. किती होतात जवळपास 11,000 जागा येतात आपल्याला. मग जवळपास आपण जर कधी पकडलं 11,000 जागा हे 3 आणि हे 3 शून्य जर कटले 11 एक 11 11 दुनी 22 किती उरले 3 उरले. परत 11 दुनी 22 जवळपास आपल्याला एका जागेसाठी 22 मुलांमधून एक जण निवडला जाणार. 22 किंवा 23 हार्डली 25 मुलं. किती हार्डली 25 मुलातून एक मुलगा त्या एक्झाम मध्ये पात्र होणार आहे. मग तुम्हाला 25 एक असं त्याचं गणित आहे. मग 25 मुलापैकी आपण पात्र होण्यासाठी काय करायचंय तर सर्व गोष्टी तुम्हाला सॅट असो मॅट असो या दोन्ही पेपरची व्यवस्थित तयारी करायची. दोन्ही पेपर हे तुम्हाला किती 90 मार्क्सला असणार आहे. बरोबर आहे ना. 90 मार्क्सला मॅट असतं, 90 मार्क्सला सॅट असतं. मॅट मध्ये काय असतं पूर्णतः बुद्धिमत्ता असतं. सॅट मध्ये तुम्हाला माहितीच आहे. थोडस पुढचं बघू आपण लगेच. बघा इकडे जर कधी मॅट घेतला आपण, मॅट मध्ये पूर्णतः 100 क्वेश्चन कशाचे असतात तुमचे रिझनिंगचे. बरोबर आहे ना, म्हणजे बुद्धिमत्तेचे असतात. नंतर सॅटचे 90 मार्क्स असतात आणि 90च क्वेश्चन असतात. किती 90 क्वेश्चन 90 मार्कला असतात. आणि इथं बघा याच्यामध्ये हे व्यवस्थित समजून घेत चला. 35 क्वेश्चन तुमचे फक्त सायन्सचे असणार आहे. कशाचे सायन्सचे असणार आहे. 20 क्वेश्चन तुमचे कशाचे असणार आहे तर मॅथचे असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता किती जवळपास किती झाले तुमचे 55 क्वेश्चन झाले. त्यानंतर मग तुमचे इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र यांचे किती क्वेश्चन असणार आहे तुम्हाला जवळपास 35 क्वेश्चन असणार आहे. तर टोटल तुमचा हा सुद्धा 90 क्वेश्चन 90 मार्क्सला असणार आहे. समजलं का सर्वांना. त्याच्यामध्ये तुम्ही आता तुमच्याकडे जवळपास आज किती तारीख आहे 16 तारीख आहे. बरोबर आहे ना. तर 16 तारीख आहे 17 तारीख आहे. पण आता जवळपास तुमच्याकडे 10 ते 12 दिवस आहे. तर सर्वांनी थोडस लक्ष काय करायचं बाकीचा अभ्यास सोडून याला 4 तास 5 तास एका विषयाला वेळ द्या. तर 100% तुम्ही पात्र व्हाल. फक्त काय करायचं तुम्हाला इतिहासाचे नोट्स काढायच्या, नोट्स वाचायच्या, भूगोलच्या सुद्धा करायचं. नागरिक शास्त्रात एका दिवसामध्ये अभ्यास होतो कारण की 5च चॅप्टर आहे फक्त. त्यानंतर तुम्ही रिझनिंगचं काय करायचं बुद्धिमत्ताचे जास्तीत जास्त सराव करायचा आहे प्रत्येक चॅप्टरचे. आणि काय करायचं तुम्ही प्रत्येक हे काढायचं सिलेबस काढायचा आणि प्रत्येक चॅप्टरचे उदाहरण कसे कसे विचारलेले आहेत. बरोबर आहे ना. ठोकळ्याचे कसे विचारलेले, त्रिकोणाचे कसे विचारलेले, वर्तुळाचे कसे विचारलेले उदाहरण हे सर्व उदाहरणं बघा. त्याच वेळेला तुम्ही या एक्झाम मध्ये 100% पात्र व्हाल. आणि जे आता एक्झाम मध्ये बसलेले त्यांना सर्वांना आपल्या स्वामी विवेकानंद डिजिटल क्लास घेऊन पुढं एक्झाम देण्यासाठी खूप खूप तुमच्या आमच्या शुभेच्छा तुमच्या समोर आहेच. बरोबर आहे का नाही.